नमस्कार. मार्केट हा शब्द आपण किती सहज वापरतो नाही का? पण जेव्हा विषय गुंतवणुकीचा येतो तेव्हा ह्या एकाच शब्दाचे खूप वेगवेगळे अर्थ निघतात. चला तर मग आज आपण हेच मार्केट नावाचं कोडं सोपं करूया आणि त्याचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत हे सोप्या भाषेत समजून घेऊया. अच्छा, मार्केट म्हटल्यावर डोळ्यासमोर काय येतं? भाजी मार्केटची गर्दी की टीव्हीवर ते जे लाल हिरवे आकडे वर खाली होत असतात ते? वेल, ही संकल्पना या दोन्हीपेक्षा खूप खूप मोठी आहे आणि म्हणूनच ना तिला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागून समजून घेणं महत्वाचं आहे. आणि हे खूप क्लिष्ट असेल असं वाटेल, पण अजिबात नाही. कारण मुळात मार्केटचे फक्त आणि फक्त 3च मुख्य प्रकार पडतात. हो, फक्त 3. आणि एकदा का हे 3 प्रकार आपल्याला समजले ना, की गुंतवणुकीच्या दुनियेचा अख्खा नकाशाच आपल्या डोळ्यासमोर क्लिअर होऊन जाईल. तर हे आहेत ते 3 प्रकार. नंबर 1 सिक्युरिटी मार्केट म्हणजे जिथे कंपन्यांचे शेअर्स वगैरे विकत घेता देता येतात. नंबर 2 कमॉडिटी मार्केट म्हणजे सोनं, चांदी, तेल अशा गोष्टींचा बाजार. आणि तिसरा करन्सी मार्केट. नावाप्रमाणेच इथे वेगवेगळ्या देशांच्या चलनांची म्हणजे करन्सीची खरेदी विक्री होते. चला तर मग एकेकाची नीट ओळख करून घेऊया. ओके, तर सुरुवात करूया सगळ्यात पॉप्युलर, सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या प्रकारापासून, आणि तो म्हणजे सिक्युरिटी मार्केट. आपण जे सतत शेअर बाजार, स्टॉक मार्केट असं ऐकतो ना, तो खरं तर ह्याच मोठ्या जगाचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. आता सिक्युरिटी मार्केट म्हणजे नेमकं काय? एकदम सोप्या शब्दांत सांगायचं तर ही एक अशी जागा आहे जिथे सिक्युरिटीजची खरेदी विक्री होते. आता प्रश्न येतो, सिक्युरिटीज म्हणजे काय? तर बघा, कंपन्यांमधील मालकीचा एक छोटासा हिस्सा, ज्याला आपण सगळे शेअर्स म्हणतो, किंवा मग सरकारला दिलेलं कर्ज, ज्याला बॉन्ड्स म्हणतात. आणि याच शेअर्स किंवा बॉन्ड्सच्या खरेदी विक्रीच्या प्रोसेसला म्हणतात ट्रेडिंग. सिंपल आहे की नाही? ठीक आहे, तर कंपन्या आणि त्यांचे शेअर्स हे झालं सिक्युरिटी मार्केट. पण याच्या पलीकडे जाऊन विचार करूया. म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये सुद्धा गुंतवणूक करता येते. आणि तिथूनच सुरुवात होते आपल्या दुसऱ्या प्रकाराची, तो म्हणजे कमॉडिटी मार्केट. कमॉडिटी मार्केट ना आपल्याला डायरेक्ट अशा वस्तूंशी जोडतं ज्यांना आपण हात लावू शकतो, बघू शकतो. म्हणजे सोनं, चांदी, नॅचरल गॅस, विविध धातू, ह्या सगळ्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या गोष्टी आहेत. पण थांबा, ह्या वस्तूंची खरेदी विक्री काही भाजी मार्केटसारखी होत नाही हं. त्यासाठी आपल्याकडे भारतात काही खास ऑफिशियल एक्सचेंजेस आहेत, जसं की NCDX आहे, MCX आहे आणि NMCE. हे सगळे असे प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे या वस्तूंचे भाव ठरतात आणि एकदम नियमानुसार व्यवहार चालतात. चला, आता वळूया आपल्या लिस्टमधल्या तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे, करन्सी मार्केट. हा मार्केटचा एक असा प्रकार आहे जो जगभर चालतो आणि प्रचंड वेगवान आहे. नाव ऐकूनच कळलं असेल, इथे वेगवेगळ्या देशांच्या चलनांची म्हणजे करन्सीची खरेदी विक्री होते. सोप्या भाषेत पैशानेच पैसा विकत घेतला जातो. उदाहरणार्थ, अमेरिकन डॉलर देऊन जपानचा येन विकत घेणं. आणि हो, आजकाल ज्या क्रिप्टो करन्सीजची एवढी चर्चा होते ना, त्यांचा व्यवहार सुद्धा ह्याच मार्केटचा एक हिस्सा बनलाय. तर सिक्युरिटी, कमॉडिटी आणि करन्सी हे आहेत मार्केटचे 3 मुख्य स्तंभ. आपण तिघांचीही ओळख करून घेतली आहे. पण आता इथून पुढे आपल्या चर्चेचा फोकस फक्त आणि फक्त एकाच प्रकारावर असणार आहे, आणि तो म्हणजे सिक्युरिटी मार्केट. का? कारण गुंतवणुकीच्या जगात बहुतेक जणांचा प्रवास इथूनच सुरू होतो. तर मग तयार रहा, कारण आता आपण या सिक्युरिटी मार्केटच्या दुनियेत आणखी खोलवर जाणार आहोत. अशा जगात जिथे कंपन्यांचं भविष्य आणि सामान्य गुंतवणूकदारांची स्वप्न दोन्ही जोडलेली आहेत. ओके, आपण हे तर ठरवलंय की आपल्याला सिक्युरिटी मार्केट समजून घ्यायचंय. पण मग एक सगळ्यात बेसिक प्रश्न मनात येतो नाही का, की हे शेअर्स आणि बॉन्ड्स नक्की खरेदी विक्री कसे करतात? म्हणजे प्रोसेस काय असते? वेल, याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत पुढच्या भागात.